Welcome to all. Today we are start new concept in advanced web designing chapter is cascading style sheet which is CSS. लास्ट लेक्चरला आपण ID आणि क्लास हे दोन इनपुटचे ॲट्रिब्यूट पाहिले होते. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही CSS हा वर्ड ऐकला होता. सो आज आपण इन डिटेल CSS बघणार आहोत. तर बिफोर स्टार्टिंग विथ CSS लास्ट दोन लेक्चरला आपण व्हेरियस टाईपचे इनपुट एलिमेंट पाहिले आणि व्हेरियस टाईपचे रिस्ट्रिक्टेड ॲट्रिब्यूट पाहिले जे की HTML5ने इंट्रोड्यूस केलेले आहेत. आय होप तुम्ही त्या दोन पॉईंट रिलेटेड 5-5 प्रोग्राम्स लिहिलेले असतील. सो आज आपण नवीन पॉईंटला सुरुवात करणार आहोत. विदिन ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग इज CSS. CSS स्टँड्स फॉर कॅस्केडिंग स्टाईल शीट. सो बेसिक डिस्कशन बघूयात रिलेटेड टू CSS. CSS stands for Cascading Style Sheets. CSS describes how HTML elements are to be displayed on screen. CSS saves a lot of work. It can be control the layout of multiple web pages at once. CSS allows you to control the look and feel of a several pages by changing a single source. सो बेसिकली आपण HTML टॅगचा यूज करून जेव्हा वेब पेजेस लिहितो त्यावेळेस ते तुम्हाला नॉर्मल ब्लॅक कलर टेक्स्टमध्ये ॲज अ आउटपुट म्हणून दिसतात. बट CSS कशासाठी वापरलं जातं? टू डिस्क्राईब हाऊ HTML एलिमेंट्स आर डिस्प्लेड ऑन स्क्रीन. म्हणजेच तुमचे जे HTMLचे एलिमेंट्स आहेत त्यांना फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपण CSSचा वापर करतो. बेसिकली कॅस्केडिंग स्टाईल शीट हे तुमच्या वेब पेजचं स्टाईल डिफाईन करण्यासाठी किंवा स्टाईल डिझाईन करण्यासाठी यूज केलं जातं. सो CSSमध्ये त्यांनी सांगितले की इट सेव्ज अ लॉट्स ऑफ वर्क अँड इट कॅन कंट्रोल द लेआउट ऑफ मल्टिपल वेब पेजेस ॲट वन्स. म्हणजे CSSचा यूज करून तुम्ही ॲट अ टाईम मल्टिपल वेब पेजेसमध्ये चेंजेस करू शकता. ठीक आहे, तर ते चेंजेस कसे करायचे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला इन डिटेल पुढच्या स्लाईड्समध्ये बघता येईल. सो आता त्यांनी काही फीचर्स दिलेत CSSचे. बघा, फर्स्ट वन दिले, अ वेब ॲप्लिकेशन विल कंटेन हंड्रेड्स ऑफ वेब पेजेस विच आर क्रिएटेड यूजिंग HTML. मीन्स वी कॅन क्रिएट नंबर ऑफ पेजेस विथ द हेल्प ऑफ HTML. अँड सेकंड पॉईंटमध्ये दिले, फॉर्मॅटिंग these HTML pages will be laborious process as a formatting elements need to be applied to each and every page. आता आपण ह्याच्याशी रिलेटेड असं म्हणू शकतो, जेव्हा आपण प्रत्येक वेब पेजवरती H टॅग ॲड करतो, H1 किंवा H2 अप टू H6 कुठलाही टॅग ॲड केल्यानंतर आपल्याला जर त्याला अलाईन सेट करायचे असेल, प्रत्येक टॅगला अलाईन सेट करायचे असेल तर आपण अलाईन हा ॲट्रिब्यूट प्रत्येक टॅगमध्ये लिहितो. सो हे काय आहे, टाईम कन्झ्युमिंग आणि तुमचा कोड एक्सपांड करणारी प्रोसेस आहे. सो मग ही जी कन्सेप्ट आहे की फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपण अलाईन हा ॲट्रिब्यूट प्रत्येक टॅगमध्ये यूज करतो. सो ते तुमच्या CSSने अवॉइड केले किंवा रिमूव्ह केले आणि एका सिंगल लाईन थ्रू आपण मल्टिपल पेजेसला किंवा मल्टिपल टॅगला सेम फॉर्मॅटिंग अप्लाय करू शकतो. ठीक आहे, CSS saves a lot of work as we can change the appearance and layout of all the web pages by editing just one single CSS file. आता CSSमध्ये तुम्ही एकाच फाईलमध्ये चेंज केल्यानंतर तो चेंज मल्टिपल पेजला इम्प्लिमेंट केला जातो. आता आपण ज्यावेळेस इन डिटेल CSS बघत जाऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल की हाऊ CSS सेव्ज लॉट ऑफ वर्क ॲट अ प्रोग्रामर साईट. ठीक आहे, सो बेसिकली तुम्हाला नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण प्रोग्रॅमिंग बघतो. सो CSS लिहितात कसं ते दाखवले. बघा, CSSमध्ये त्यांनी फर्स्ट काय म्हटले, सिलेक्टर आणि त्याच्यानंतर पुढं कर्ली ब्रॅकेट्समध्ये फॉन्ट डॅश फॅमिली कोलन एरियल सेमिकोलन कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तर आता ह्याच्याशी रिलेटेड त्यांनी काय काय म्हटलेलं आहे बघा. P हा काय आहे, P हा आपला टॅग आहे. फॉन्ट फॅमिली, तुम्ही जर CSSच्या प्रॉपर्टीमधली ही एक प्रॉपर्टी आहे की ज्याला फॉन्ट फॅमिली म्हणतात. आपण ज्यावेळेस प्रॉपर्टीज बघूया तेव्हा तुम्हाला कळेल. फॉन्ट फॅमिली काय होतं, जसं आपण वेब पेजवरती किंवा वर्ड डॉक्युमेंटमध्ये फॉन्टची फॅमिली चेंज करतो, सेम तसंच तुम्ही जो पण वर्ड P टॅगमध्ये लिहाल त्या पर्टिक्युलर वर्डची फॉन्ट फॅमिली ही काय झालेली असेल, एरियल झालेली असेल. ठीक आहे, तर CSS लिहितात कसं त्याचं हे बेसिक एक्झाम्पल आहे की ह्या होल प्रोसेसला त्यांनी काय म्हटलंय, डिक्लरेशन
ठीक आहे. डिक्लरेशन म्हटलेलं आहे, तर त्या डिक्लरेशनमध्ये काय येतं, प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू, प्रॉपर्टी आणि काय येतं, त्याची व्हॅल्यू येते. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. एरियल ही फॉन्ट फॅमिलीची काय आहे, व्हॅल्यू आहे. अँड फॉन्ट फॅमिली ही पी टॅगची प्रॉपर्टी आहे. जसं की आपण लिहितो बघा, टॅग ॲट्रिब्यूट व्हॅल्यू, बट इथं तुमच्या ॲट्रिब्यूटला त्यांनी काय म्हटले, फॉन्ट फॅमिली. सो दिस इज अ बेसिक डिक्लरेशन ऑफ CSS. सुरुवात आहे, बट जसे जसे आपण प्रोग्राम बघत जाऊ रिलेटेड टू CSS तुम्हाला ते आणखी व्यवस्थित समजेल. बट बेसिक CSS कसं लिहितात, फर्स्ट ऑफ ऑल टॅग, आफ्टर दॅट प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू फॉर दॅट प्रॉपर्टी. ठीक आहे. सो पी हा टॅग आहे, फॉन्ट फॅमिली त्याची प्रॉपर्टी आहे आणि एरियल ही त्याची व्हॅल्यू आहे. सो ह्या होल प्रोसेसचा यूज करून आपण काय करतो, CSS लिहितो. ठीक आहे. सो आता नेक्स्ट बघूयात आपण कॅस्केडिंग स्टाईल शीट. आता जसं की आपण लास्ट ह्याच्यात लिहिलं होतं की टॅग, त्याची प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू. सो रूल कसे असतात, CSS सिंटॅक्समध्ये 2 कंटेंट वापरले जातात, एक म्हणजे सिलेक्टर आणि दुसरा असतो डिक्लरेशन ब्लॉक. ठीक आहे. सो द HTML एलिमेंट यू वॉन्ट टू ॲड स्टाईल टू PH1 टेबल एक्सेट्रा. म्हणजे सिलेक्टर हा काय असतो, तर टॅग असतो की ज्या टॅगला आपल्याला CSS अप्लाय करायचं आहे. जसं की मागच्या स्लाईडमध्ये तुम्ही इथं पाहिलं असेल की पी हा काय आहे, सिलेक्टर आहे. म्हणजे पी हा काय आहे, टॅग आहे. तो आपल्याला माहिती आहे की पी हा काय आहे, टॅग आहे. ठीक आहे. सो कुठलाही टॅग त्याला काय म्हणतात CSS मध्ये, सिलेक्टर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड डिक्लरेशन ब्लॉक. डिक्लरेशन ब्लॉकमध्ये त्यांनी काय दिले, अ डिक्लरेशन ब्लॉक कॅन कंटेन 1 or more डिक्लरेशन्स सेपरेटेड बाय अ सेमिकोलन. डिक्लरेशन ब्लॉकमध्ये आपण काय पाहिलं होतं, फॉन्ट डॅश फॅमिली कोलन एरियल. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिक्लेअर करतो की त्या पर्टिक्युलर टॅगला कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपण यूज करायच्यात. ठीक आहे. सो ह्या 2 कन्सेप्टचा यूज करून आपण CSS डिफाईन करतो. कुठल्या 2 कन्सेप्ट, तर सिलेक्टर अँड डिक्लरेशन ब्लॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, कलर कोलन येलो. म्हणजे कुठल्याही टॅगला तुम्ही कलर देऊ शकता, लाईक H1 कर्ली ब्रॅकेट कलर कोलन येलो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड त्यांनी एक्झाम्पल दिले, फॉन्ट साईज 11px. px स्टँड्स फॉर पिक्सेल. तुम्ही जी पण फॉन्टला साईज द्याल ती पिक्सेलमध्ये द्यावी लागते आपल्याला. सो जे पण आपण ह्या 2 प्रॉपर्टी सेट करू ज्या टॅगला, सो त्या टॅगला CSS मध्ये काय म्हणतात, सिलेक्टर म्हणतात. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय सांगितले, इच डिक्लरेशन कंटेंट अ प्रॉपर्टी नेम अँड व्हॅल्यू सेपरेटेड बाय अ कोलन. म्हणजे प्रत्येक डिक्लरेशनमध्ये आपल्याला काय, प्रॉपर्टी नेम आणि व्हॅल्यू लिहावी लागते. आणि त्या एकापेक्षा जास्त प्रॉपर्टी द्यायच्या असतील तर ते आपल्याला कशाने द्याव्या लागतात, सेमिकोलनच्या पुढं आपल्याला नेक्स्ट प्रॉपर्टी द्यावी लागते. ठीक आहे. आता ह्याच्यात त्यांनी अजून काय म्हटले, प्रॉपर्टी नेम अँड व्हॅल्यू सेपरेटेड बाय अ कोलन. म्हणजे बघा, कलर हा प्रॉपर्टी नेम आहे आणि येल्लो हे काय, त्याची व्हॅल्यू आहे. त्या दोघांना सेपरेट कशाने केले, कोलनने. ठीक आहे. हे रूल सेट टू राईट द CSS. जसं की तुम्हाला माहिती आहे, कुठलाही टॅग लिहिताना त्याचा एक जरी सेमिकोलन मिसिंग झाला तरी पण तो टॅग वर्क करत नाही. सो ज्या वेळेस आपण CSS लिहू त्यावेळेस हे सगळे रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. आता प्रॉपर्टी काय असतं, अ प्रॉपर्टी इज अ टाईप ऑफ अ ॲट्रिब्यूट ऑफ अ HTML एलिमेंट. इट कुड बी कलर, बॉर्डर एक्सेट्रा. म्हणजे प्रॉपर्टी काय असते की जे आपण डिफाईन करतो किंवा सेट करतो फॉर दॅट पर्टिक्युलर कंट्रोल. आता व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टी आहेत CSS मध्ये की ज्या आपल्याला पुढं बघायच्यात. तुम्ही आत्ता बघितलेल्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत, फॉन्ट फॅमिली, कलर आणि फॉन्ट साईज. ह्यांना काय म्हणतात, प्रॉपर्टी म्हणतात. ठीक आहे. सो नेक्स्ट आता व्हॅल्यू काय असते, व्हॅल्यू आर असाइन्ड टू CSS प्रॉपर्टीज. इन द अबाव एक्झाम्पल व्हॅल्यू येल्लो इज असाइन्ड टू कलर प्रॉपर्टी. आता आपण काय सांगितले एक्झाम्पलमध्ये, कलर कोलन येल्लो. सो कलर हे काय झालं, त्याचे प्रॉपर्टी नेम झालं आणि येल्लो हे काय झाली, त्याची व्हॅल्यू झाली. आता खाली त्यांनी एक एक्झाम्पल दिले बघा किंवा सिंटॅक्स दिलाय, हाऊ टू राईट अ CSS और हाऊ टू राईट अ सिलेक्टर. सो सिलेक्टर म्हणजे काय येईल इथं, टॅग. त्याच्यानंतर प्रॉपर्टी 1 म्हणजे काय, त्याची प्रॉपर्टीची 1 जे नेम आपण देऊ ते. आणि व्हॅल्यू म्हणजे त्या प्रॉपर्टीला असाइन केलेली व्हॅल्यू.
सो असंच आपण मल्टिपल प्रॉपर्टीज देऊ शकतो आणि त्या मल्टिपल प्रॉपर्टीला मल्टिपल व्हॅल्यू देऊ शकतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं लास्ट इयरला, जर आपण एखादा टॅग लिहिला तर त्या टॅगला नेम आपण काहीही देऊ शकतो, नेमला व्हॅल्यू. बट इथं तसं नसतं. CSSमध्ये ज्या सिस्टीम डिफाईन्ड प्रॉपर्टी आहेत त्याच यूज कराव्या लागतात आणि त्याच्याशीच रिलेटेड व्हॅल्यू आपल्याला द्याव्या लागतात. इथे बघा आता एक एक्झाम्पल दिले. H1 हा काय आहे? सिलेक्टर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? टॅग पण म्हणतो. ठीक आहे. सो H1 हा काय आहे? सिलेक्टर किंवा टॅग की ज्याच्यावरती आपल्याला CSS अप्लाय करायचे. कलर काय झाली? त्याची प्रॉपर्टी झाली आणि येल्लो हा काय झालं? त्या प्रॉपर्टीला असाइन केलेली व्हॅल्यू. सो दोघांना डिफरन्शिएट कशाने केले? कोलनने. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी देऊन झाल्यानंतर लास्टला सेमिकोलन द्यायचा. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी. सो फॉन्ट साईज ही काय? सेकंड प्रॉपर्टी आहे अँड 11px ही काय आहे? त्याची व्हॅल्यू आहे. सो अशा पद्धतीनं आपण CSS लिहू शकतो. आय होप तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल रिलेटेड टू CSS. आपण इन डिटेल्स पुढं एक्झाम्पल्स बघूयात. ठीक आहे. आता बघा, CSS लिहिण्याचे 3 टाईप्स आहेत. There are 3 methods of implementing styling information to an HTML document. First one is inline CSS, second one is embedded style sheet or internal CSS and third one आहे external CSS. आता हे टाईप कसे पडतात? CSS लिहितोय कुठं आपण ह्याच्यावरती डिपेंड त्याचे टाईप्स पडतात. तर आपल्याला हे तिन्ही टाईप्स वन बाय वन बघायचे. फर्स्ट बघा, इनलाईन CSS. त्याच्या नावातच सांगितले की जे एका लाईनसाठी किंवा विदिन लाईन वापरलं जातं त्या CSSला काय म्हणतात? इनलाईन CSS. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये लिहिले इट युजेस द स्टाईल ॲट्रिब्यूट इन द HTML स्टार टॅग. Inline CSS is applied to CSS on a single line or a इलेमेंट. म्हणजे एका सिंगल लाईनला, मी जसं सांगितलं की एका लाईनला किंवा विदिन लाईन जर आपल्याला CSS अप्लाय करायचं असेल तर आपण काय वापरतो? इनलाईन CSS. आता इथं बघा फॉर एक्झाम्पलमध्ये दिले P. स्टाईल हा काय झाला? त्याचा ॲट्रिब्यूट झाला. कलर ही काय झाली? त्याची प्रॉपर्टी नेम झाली आणि ब्ल्यू ही काय झाली? व्हॅल्यू झाली. ठीक आहे. मग असं एका लाईनला जर तुम्हाला CSS डिफाईन करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने लिहितो? स्टाईल हा ॲट्रिब्यूट लिहितो. स्टाईल ॲट्रिब्यूटच्या पुढं कलर ही त्याची प्रॉपर्टी झाली आणि ब्ल्यू ही त्याची व्हॅल्यू झाली. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे P टॅग कशासाठी लिहितात आणि त्या P टॅग थ्रू आपण हॅलो वर्ड डिस्प्ले करू शकतो की ज्याचा कलर ब्ल्यू असेल. ठीक आहे. इनलाईन CSSमध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे स्टाईल हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. त्याच्या थ्रू आपण इनलाईन CSS डिफाईन करतो. त्याच्यानंतर इनलाईन CSS हे सिंगल लाईन और सिंगल एलिमेंटसाठी यूज केले जातं. ठीक आहे. सो आता इथं पुढं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले बघा. एक्झाम्पलमध्ये मी सेम आपण जसं CSS प्रोग्राम लिहितो तसंच लिहिले, बट मला इनलाईन CSS अप्लाय करायचं आहे. सो मी काय केलं? स्टाईल हा ॲट्रिब्यूट वापरला. त्या ॲट्रिब्यूटमध्ये कलर ही त्याची प्रॉपर्टी वापरली आणि ब्ल्यू ही त्याची व्हॅल्यू वापरली. सो हॅलो ह्या वर्डला मी हे अप्लाय केले. त्याच्यानंतर सेकंड P बघा, टेक्स्ट अलाइन. टेक्स्टची अलाइन मला काय हवी आहे? सेंटर. सो मी टेक्स्ट डॅश अलाइन सेंटर वापरलं. त्याच्यानंतर फॉन्ट डॅश स्टाईल इटॅलिक, म्हणजे टेक्स्ट मला सेंटरला पाहिजे प्लस ते थोडंसं तिरकं झालेलं हवे, म्हणजेच इटॅलिक फॉर्ममध्ये हवे. आता तुमच्या इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो H1 टॅग आहे त्याला मी कुठलीही प्रॉपर्टी अप्लाय केलेली नाही आहे किंवा CSS वापरलेलं नाही आहे. सो मग 2 लाईनला मी CSS वापरले. सो त्या 2 लाईनलाच मला CSS अफेक्ट झालेलं किंवा त्याच्याशी रिलेटेड आउटपुटमध्ये चेंज दिसेल. तर आता आपण आउटपुट बघूया. बघा, आउटपुटमध्ये पहिल्यांदा द इनलाईन CSS हे H1 मध्ये लिहिलं होतं म्हणून ते तुम्हाला बोल्ड आणि मोठं दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड फक्त टेक्स्टचा कलर काय केला होता? ब्ल्यू केला होता. सो तो ॲज इट इज इम्प्लिमेंट झाला आहे. आणि थर्डमध्ये आपण काय केलं? तर अलाइन सेंटर केली आणि फॉन्ट स्टाईल इटॅलिक केली. त्याच्यामुळे तो वर्डमध्ये दिसतोय आणि हॅलो हा वर्ड लेफ्ट साईडला दिसतोय की ज्याचा कलर हा ब्ल्यू झालाय. सो अशा पद्धतीनं आपण एका लाईनला फॉर्मॅट करण्यासाठी जे CSS वापरतो त्याला काय म्हणतात? इनलाईन CSS. ठीक आहे. सो सेकंड टाईप ऑफ CSS आपण बघूयात की ज्याला एम्बेडेड स्टाईल शीट और इंटरनल CSS असं म्हणतात. ठीक आहे. आता
जे तुमचं होतं इनलाईन CSS त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय होता की मला जेवढ्या पण लाईनला फॉर्मॅट करायचं आहे तेवढ्या लाईनसाठी मला सेपरेट कोड लिहावा लागत होता. म्हणून मी त्याच्यामध्ये नवीन इनोव्हेशन काय केलं, इंटरनल CSS डिफाईन केलं की ज्याच्यामध्ये मी एका ब्लॉकसाठी मल्टिपल टाईम कोड न लिहिता एकदाच कोड लिहू शकते. तर आता हे काय आहे इंटरनल CSS आपण बघूया. दिस इज यूज्ड टू अप्लाय CSS ऑन अ सिंगल डॉक्युमेंट ऑर अ पेज. It can affect all the elements of the page. It is written inside the style tag within head section. आता तुम्ही हा वर्ड लक्षात ठेवा, स्टाईल टॅग. लास्ट टाईप ऑफ CSS जे की इनलाईन होतं त्याच्यात आपण स्टाईल ॲज अ ॲट्रिब्यूट यूज करत होतो, बट इन इंटरनल CSS स्टाईल ॲज अ टॅग यूज करायचा आहे. कुठे यूज करायचा आहे तो, विदिन अ हेड सेक्शन. हेड सेक्शनमध्ये आपल्याला स्टाईल हा टॅग म्हणून यूज करायचा आहे. ठीक आहे. सो आता त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल बघा. इथं त्यांनी एक्झाम्पल दिले बघा. HTML हेड टायटल इंटरनल CSS टायटलमध्ये दिले मी, आणि त्याच्यानंतर लगेचच मी काय वापरलं आहे, स्टाईल हा टॅग वापरला आहे. सो स्टाईल हा टॅग वापरला आहे, आणि त्या स्टाईल टॅगमध्ये मी H1 हा काय वापरला आहे, सिलेक्टर किंवा टॅग वापरला आहे की ज्याच्यावरती मला चेंजेस झालेले दिसले पाहिजेत. त्याच्यानंतर कलर हा काय झाला, त्याचा प्रॉपर्टी नेम झाला, आणि रेड ही त्याची व्हॅल्यू झाली. जे पण तुम्ही नंबर ऑफ प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू द्याल ते सगळं कशामध्ये द्यायचं असतं, कर्ली ब्रॅकेट्समध्ये द्यायचं असतं. बघा मी ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये दिलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं खाली बघा, बॉडी नंतर खाली तुम्हाला दिसत नाहीये, बट H1चं क्लोजिंग आहे आणि खाली बॉडी क्लोज HTML क्लोज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इंटरनल CSSचं आउटपुट दिले त्यांनी. इंटरनल स्टाईल शीट इज अप्लाइड ऑन हेडिंग. का हेडिंगवरती अप्लाय झाले, कारण मी इथं H1 टॅग वापरलेला आहे, म्हणून फक्त H1 वरतीच तो अप्लाय होईल. जर मी खाली बॉडीमध्ये H1 लिहिला, P लिहिला, H2 लिहिला, तर तो H2 वरती अप्लाय होणार नाही. जिथं जिथं मी बॉडी सेक्शनमध्ये H1 टॅग वापरेल तिथं तिथं तुमचा हा स्टाईल इम्प्लिमेंट झालेला दिसेल. ठीक आहे. सो आउटपुट अशा पद्धतीने दिसतं. आउटपुट सेम असतं, फक्त CSS लिहिण्याची पद्धत प्रत्येक वेळेस बदलत जाते. ठीक आहे. आणि आता थर्ड पार्ट ऑफ CSS आपण बघूयात की ज्याला म्हणतात एक्सटर्नल स्टाईल शीट. The external style sheet is generally used when you want to make changes on a multiple pages. ठीक आहे. आता बघा, इंटरनल किंवा CSS किंवा एम्बेडेड स्टाईल शीटमध्ये ड्रॉबॅक काय होता, तर आपण ज्यावेळेस H1 लिहितो ते कुठल्या पेजला अफेक्ट होतं, एकाच पेजला अफेक्ट होतं. पण मला सेम H1ची स्टाईल प्रॉपर्टी मल्टिपल पेजेसला वापरायची असेल तर तिथं इंटरनल CSSचा यूज होत नाही. म्हणजे सेम टाईपचं फॉर्मॅटिंग तुम्हाला मल्टिपल पेजेसला करायचं आहे तर तिथं तुमचं इंटरनल CSS वापरता येत नाही. तिथं तुम्हाला वेगळ्या टाईपचं CSS वापरावं लागतं. सो तो इंटरनल CSSचा ड्रॉबॅक रिमूव्ह करण्यासाठी एक नवीन CSS इनोव्हेट झालं की ज्याला म्हणतात एक्सटर्नल स्टाईल शीट. ठीक आहे. नावातच आहे की एक्सटर्नल CSS फाईल असते, ती आम्हाला आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करावी लागते. ठीक आहे. सो बेसिकली एक्सटर्नल स्टाईल शीटचा यूज काय, टू मेक अ चेंजेस ऑन अ मल्टिपल पेजेस. ठीक आहे. इट फॅसिलिटेट द चेंजेस द लुक ऑफ द एंटायर वेबसाईट बाय चेंजिंग just one file. It uses the link tag on every page and the link tag should be put inside the हेड सेक्शन. ठीक आहे. सो त्यांनी काय म्हटलं की मल्टिपल पेजेसमध्ये सेम टाईप ऑफ चेंजेस करायचे असेल तर आपण काय वापरतो, एक्सटर्नल CSS. आणि ते कशा थ्रू केले जातात, लिंक नावाचा एक टॅग असतो, तो प्रत्येक पेजमध्ये ॲड करावा लागतो आणि त्या लिंक टॅग थ्रू आपण एक्सटर्नल CSSला पेजवरती ॲड करू शकतो. तर तो लिंक नावाचा टॅग कुठे यूज करतात, इट पुट्स इनसाइड द हेड सेक्शन. हेड सेक्शनमध्येच लिंक नावाचा टॅग ॲड केला जातो. मी तुम्हाला लास्ट इयरला सांगितलं होतं की हेड सेक्शनमध्ये एकच टॅग येतो की ज्याला टायटल टॅग म्हणतात. ह्या वर्षी मी तुम्हाला 2 नवीन टॅग सांगितले की जे हेड सेक्शनमध्ये येतात. एक म्हणजे मेटा टॅग,
जो की तुम्ही लास्ट लेक्चरला बघितलाय, आणि दुसरं म्हणजे लिंक टॅग, की ज्या लिंक टॅगचा यूज करून आपण एक्सटर्नल फाईल आपल्या पेजवरती ॲड करू शकतो. ठीक आहे. So an external style sheet can be written in any text editor and must be saved with .css extension. The external file should not contain any HTML tag. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. ठीक आहे. एक्सटर्नल स्टाईल शीट फाईल कुठं लिहिली जाते? कुठल्याही टेक्स्ट एडिटरमध्ये, म्हणजे तुम्ही वर्डपॅडवरती लिहू शकता, नोटपॅडवरती लिहू शकता, नोटपॅड प्लस प्लसवरती लिहू शकता. ती फाईल सेव्ह कुठल्या एक्सटेन्शनने करतात? .css एक्सटेन्शन. आणि लास्ट स्टेटमेंट जे आहे, द एक्सटर्नल CSS फाईल शुड नॉट कंटेन एनी HTML टॅग. जी एक्सटर्नल CSS फाईल असते त्याच्यामध्ये कुठलाही HTMLचा टॅग येत नाही. तर एक्सटर्नल स्टाईल शीट लिहितात कसं ते आपण बघूया. बघा, एक्सटर्नल स्टाईल शीटमध्ये मी जसं म्हटलं की कुठलाही टॅग येत नाही जो की HTML मध्ये वापरला जातो. तिथं काय म्हणतात? टॅगला सिलेक्टर म्हणतात. आणि तुमची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू येते. सो बेसिकली H1 हा काय आहे? टॅग आहे आपला, किंवा तो काय आहे? सिलेक्टर आहे. कलर ही काय आहे? प्रॉपर्टी नेम आहे, आणि नेम ही त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. दोन प्रॉपर्टीज सेट केल्यात मी. सेकंड वन मार्जिन लेफ्ट, म्हणजे तुमचं टेक्स्ट जे आहे ते लेफ्टला 20 पिक्सेल मार्जिन सोडून डिस्प्ले होईल. तर वरती फाईल बघा तुम्हाला दिसत असेल, तर मी तिला काय नाव दिलं आहे? style.css. म्हणजे हे एक टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, म्हणजे नोटपॅड आहे की ज्याच्यावरती मी इथून एवढा कोड टाईप करणार. H1 कर्ली ब्रॅकेट कलर कोलन नेव्ही सेमीकोलन मार्जिन डॅश लेफ्ट कोलन 20 पिक्सेल सेमीकोलन ब्रॅकेट कंप्लीट. आणि हा कोड मी कुठल्या नावाने सेव्ह करणार? style.css. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, आपला जो मेन प्रोग्राम आहे ज्यालाच मी काय नाव दिले? external.html. आता इथं तुम्हाला HTMLचा कोड लिहायचा आहे. ठीक आहे. लक्षात दोन गोष्टी घ्या. इथं दोन नोटपॅड बनवायचे आहेत. एक म्हणजे पहिलं ज्याच्यामध्ये आपण फक्त स्टाईल लिहिणार आहोत, ज्याला .css असं नाव असणार आहे. आणि सेकंड जी फाईल आहे तिला external.html, ही आपली नॉर्मल HTMLची फाईल आहे की ज्याच्यामध्ये आपण तो लिंक टॅग थ्रू ती CSS फाईल इम्पोर्ट करणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, डॉक टाईप HTML हेड ॲज इट इज लिहितात. हेड नंतर इथं टायटल टॅग आहे. टायटल क्लोज करायचं आहे, मी दिलेलं नाही, बट टायटल कंपल्सरी प्रत्येक वेबपेजमध्ये ॲड करायचं असतं. त्याच्यानंतर खाली लिंक टॅग वापरला आहे की ज्याच्यामध्ये लिंक REL इज इक्वल्स टू स्टाईल शीट. आता ह्या लिहिण्याचा लिंक टॅगचा फॉर्म्युला आहे किंवा फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये लिंक टॅगचे 3 ॲट्रिब्यूट आपल्याला कंपल्सरी यूज करायचे आहेत. फर्स्ट वन REL, म्हणजेच तो कुठल्या टाईपचं रिलेशनशिप सेट करतोय. सेकंड आहे टाईप, आणि थर्ड आहे href. टाईप म्हणजे काय? तो text/CSS आपण वापरतोय म्हणून text/CSS फॉर्मॅट आपण देणार आहेत. आणि href मध्ये काय द्यायचा? त्या फाईलचा पाथ द्यायचा की जी एक्सटर्नल फाईल आपण इम्पोर्ट करणार आहोत. तुम्ही बघितलं असेल की मी href style.css का लिहिलं, तर मी मागच्या स्टाईल प्रोग्राममध्ये इथं तुम्ही बघितलं असेल मी नाव काय दिले फाईलला? style.css. सो ॲज इट इज तेच नाव मी प्रोग्राममध्ये वापरणार आहे की style.css. हे सगळं कुठं करायचं आहे? हेड सेक्शनमध्ये करायचं आहे, लिंक टॅग सोबत. ठीक आहे. एक्झाममध्ये तुम्हाला विचारतात की ॲट्रिब्यूट्स ऑफ लिंक टॅग, तर 3 ॲट्रिब्यूट आहेत, REL, टाईप आणि href. ठीक आहे. सो ही लाईन तुम्हाला समजली असेल. आणि खाली बघा, आपण स्टाईल शीटमध्ये H1 टॅगला फॉर्मॅट केलं होतं. सो मी इथं पण H1 टॅग घेतला आहे. दिस इज अ हेडिंग, आणि टॅग कंप्लीट केला आहे. आता ज्यावेळेस मी हा प्रोग्राम रन करेल त्यावेळेस तुम्हाला दिस इज अ हेडिंग, ते पण लार्जमध्ये असेल, त्याचा कलर नेव्ही आहे. आणि मार्जिन बघा, इकडच्या साईडला त्याने 20 पिक्सेल सोडून तो पुढं टेक्स्ट तुम्हाला डिस्प्ले करतोय. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट बघा, H1लाच मी फॉर्मॅट अप्लाय केला होता म्हणून त्याने H1ला
ते अप्लाय केलं. जर मी इथे H2 H3 H4 वापरले असते तर त्यांना काहीही इम्पॅक्ट झाला नसता. मी H1 टॅग style.css डिफाईन केला आहे म्हणून इकडं त्याला चेंजेस अप्लाय झाले. आता सेम कोड मला दुसऱ्या पेजेसला द्यायचा, एक्सटर्नल 1.html, एक्सटर्नल 2.html, एक्सटर्नल 3.html. ह्या 3 वेब पेजला सेम फॉर्मॅट अप्लाय करायचे H1 टॅगमध्ये की ज्याचा कलर नेव्ही असेल आणि मार्जिन लेफ्ट किती असेल 20 पिक्सेल. तर तिथे मी काय करणार, लिंक सेम हा टॅग ॲज इट इज कॉपी करणार आणि पेस्ट करणार. ठीक आहे. सो ह्या टॅग थ्रू मी एक्सटर्नल CSSला आपल्या वेब पेजमध्ये इम्पोर्ट करते आणि यूज करते. आता मला सपोज 4 फाईल आहेत, एक्सटर्नल 1, एक्सटर्नल 2, एक्सटर्नल 3. ह्या 4 फाईलमध्ये मला कलर प्रॉपर्टीमध्ये जो नेव्ही कलर दिला आहे त्याच्याऐवजी रेड कलर हवा आहे. तर मी जस्ट काय करणार, माझी जी फाईल आहे style.css त्याच्यामध्ये जाणार आणि हा जो कलर आहे त्याच्या पुढे हे जे नेव्ही दिले ते काढून फक्त दुसरा जो मला नवीन कलर हवा आहे त्याचं नाव देणार आणि सेव्ह म्हणणार. ॲटोमॅटिक तुमच्या त्या 4ही वेब पेजला तो कोड अप्लाय झालेला असेल. सो अशा प्रकारे आपण कोडला सेव्ह करू शकतो विदिन CSS. ठीक आहे. सो हे बघा आउटपुट. त्याच्यानंतर आता आपण मोस्टली एंड ऑफ द सेशनला आलो तर थोडंसं रिवाईज करूयात. 3 टाईपचे CSS पाहिले. CSS म्हणजे काय, इट्स कॅस्केडिंग स्टाईल शीट. ते कशासाठी लिहितात तर वेब पेजेस फॉर्मॅट करण्यासाठी CSS लिहितात. त्याच्यानंतर CSSचे 3 टाईप आहेत, इनलाईन, इंटरनल अँड एक्सटर्नल CSS. इनलाईन CSS कशासाठी लिहितात, एका लाईनला जर तुम्हाला फॉर्मॅट करायचं असेल तर त्याच्यासाठी इनलाईन CSS लिहितात की ज्याच्यामध्ये स्टाईल हा काय असतो, ॲट्रिब्यूट असतो. सेकंड टाईप ऑफ CSS आहे इंटरनल ऑर एम्बेडेड स्टाईल शीट की ज्याच्यामध्ये तुम्हाला एका वेब पेजला फॉर्मॅट करण्यासाठी आपण तो CSS लिहितो की ज्याच्यामध्ये स्टाईल हा टॅग असतो आणि तो टॅग कुठे लिहिला जातो, हेड सेक्शनमध्ये लिहिला जातो की ज्याच्या थ्रू आपण एका पर्टिक्युलर वेब पेजला फॉर्मॅट करू शकतो. थर्ड टाईप ऑफ CSS आहे एक्सटर्नल CSS की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एकाच वेब पेजवरती एकाच CSS फाईल थ्रू आपण मल्टिपल पेजेसला सेम स्टाईल अप्लाय करू शकतो जे की एक्सटर्नल फाईल थ्रू पॉसिबल आहे. त्या एक्सटर्नल फाईलला एक्सटेन्शन काय असतं, .css असतं. ती एक्सटर्नल फाईल आपल्या कोडमध्ये हेड सेक्शनमध्ये इम्पोर्ट करावी लागते. त्याच्यासाठी एक टॅग वापरतात की ज्याला लिंक टॅग म्हणतात. त्याच लिंक टॅगचे 3 ॲट्रिब्यूट आहेत. एक म्हणजे REL, ते तुमचं रिलेशन डिफाईन करतं. रिलेशन इज इक्वल्स टू स्टाईल शीट असतं. सेकंड असतो टाईप, कुठल्या टाईपचं CSS आहे किंवा CSS कशामध्ये लिहिताय तुम्ही त्याच्यासाठी टाईप हा ॲट्रिब्यूट असतो. आणि थर्ड ॲट्रिब्यूट असतो ज्याला href म्हणतात. त्या href ॲट्रिब्यूटमध्ये आपण त्या एक्सटर्नल CSS फाईलचा पाथ देतो की ज्याच्या थ्रू आपण एक्सटर्नल फाईल इम्पोर्ट करतो. ठीक आहे. तर आता आपण एंड ऑफ लेक्चरकडे आलेलो आहोत. तर तुम्हाला ह्या लेक्चर रिलेटेड होमवर्क हा असेल की प्रत्येकाने 5-5 प्रोग्राम करायचे. इंटरनल CSSचे 5 प्रोग्राम, इनलाईन CSSचे 5 प्रोग्राम आणि एक्सटर्नल CSSचे 5 प्रोग्राम. ठीक आहे. एक्सटर्नल CSS करताना तुमची CSS फाईल ही वेगळी आली पाहिजे आणि तुमचं मेन HTMLचं पेज आहे ते वेगळं आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही CSSचे 5-5 प्रोग्राम लिहायचे. जे आपण असाइनमेंट मी ऑनलाईन लेक्चरमध्ये सांगते ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. कॉलेज सुरू झाल्यानंतर त्या सगळ्या चेक केल्या जातील. ठीक आहे. अगेन तुम्हाला CSS रिलेटेड काय डाऊट असतील तर ग्रुपवरती क्वेश्चन विचारा. त्याच्याशी रिलेटेड आपण ग्रुपवरती डिस्कशन करूया. ठीक आहे. सो थँक्यू.